श्री गणेशा हा मराठी चित्रपटाचा ट्रेलर हा आज नुकताच 4 डिसेंबरला प्रदर्शित झालेला आहे। या ट्रेलरविषयी हा ट्रेलर नेमका कसा आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय तर एक रोड ट्रिप म्हणा किंवा एक प्रवास चालू आहे। तो कुठे चालू आहे, काय चालू आहे हे तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळलंच। त्याच्यामध्ये शशांक शेंडे आणि प्रथमेश परब यांची मुलगा आणि वडील ह्या दोघांची जोडी या ठिकाणी या प्रवासामध्ये दाखवलेली आहे। आणि त्यावेळेस त्या प्रवासामध्ये जो आहे त्यांना जिची खरं तर ट्रेन मिस झालेली आहे अशी नायिका जी आहे ती फूड ब्लॉगर असते, अशा नायिकेची या ठिकाणी त्यांच्या रस्त्याच्या मध्येच किंवा त्यांचं ट्रिप चालू असताना म्हणा किंवा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांना ती भेटते। आणि ती जी आहे ते जे पात्र आहे ते मेघा शिंदे यांनी जे आहे ते साकारलेलं आहे। मेघा शिंदे यांनी ते पात्र साकारलेलं आहे। आणि त्यानंतर हे तिघांची जी आहे ही जो जर्नी आहे किंवा हा प्रवास जो आहे हा चालू होतो असतो। आणि या ठिकाणी त्या दोघांचं जे वडील आणि मुलगा याच्या नात्याची जी नातं जे आहे ते कशा पद्धतीने असतं किंवा ते फुलवण्याचं काम किंवा त्यांचं एकमेकांना नात्याची होणारी जाणीव, एकमेकांच्या प्रेमाची होणारी जाणीव कुठेतरी ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर ते असं दाखवलं ट्रेलरमध्ये की त्यांना त्यांच्या गाडीमध्ये जे आहे प्रथमेशचं कॅरेक्टर म्हणते की पैसे आहेत आपल्याकडं 25 लाख रुपये, पण ॲक्च्युली तिथं पैसा नसून तो गांजा असतो। हे पाहिल्यानंतर मग ते वडील ठरवतात की तो गांजा पोलिसात जमा करून टाकायचा। आणि मग तो जमा करतात का किंवा त्या जमा केल्यामुळे परब असेल किंवा शशांक शेंडे असेल यांच्या नात्यामध्ये, वडील आणि मुलग्यांच्या नात्यामध्ये का दुरावा येतो का, हे या चित्रपटामध्ये याची थोडीफार कथा आपल्याला असल्याचे पाहायला मिळते। त्यामुळं एकंदर हा जो काही प्रवास दाखवलेला आहे या प्रवासाची ही एक स्टोरी आहे। त्यानंतर माझी मधुबाला हे एक आयटम सॉन्ग देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले, या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आपल्याला आलेलं दिसते। संजय नार्वेकर यांचा लुक पाहता किंवा एंड जो आहे संजय नार्वेकरने जो एक सीन दाखवला आहे त्यानुसार आपल्याला कळतं आहे की मेघा शिंदे ही जी नायिका आहे ही संजय नार्वेकर यांची मुलगी असण्याची शक्यता आहे, ते आपल्याला ट्रेलरमध्ये या ठिकाणी दिसते। तसं पाहायला गेलं तर शशांक शेंडे यांचा लुक या ट्रेलरमध्ये आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळतोय, कारण का या चित्रपटासाठी त्यांनी मिशी म्हणा काढलेली आहे। त्यानंतर प्रथमेश परब यांनी पूर्ण त्याचे केस जो आहे ते बारीक केले आहे, एकदम साधा जो आहे तो मुलगा या ठिकाणी दाखवलेला आहे। याचं कारण असं आहे कारण का ट्रेलरमध्ये असा एक डायलॉग आहे की जामिनावर तू सुटून आलाय तरी त्रास द्यायचा अजून थांबलेला नाही आहे। म्हणजे याचा अर्थ प्रथमेश परब हा कोणत्या तरी गुन्ह्याअंतर्गत जो आहे तो जेलमध्ये गेलेला असतो आणि जामीन घेऊन तो बाहेर आलेला असतो। आणि ह्या दोघांचा जो आहे तो या ठिकाणी प्रवास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आणि शेवटी त्याला मी असं पण दाखवलं आहे की शशांक शेंडे प्रथमेशला जे आहे ते एका बाल सुधारगृहात किंवा एका सुधारगृहात त्याला ठेवण्याचं काम करतात। आणि मग कशा प्रकारे त्यांच्यामध्ये दुरावा येतो किंवा काय होतं हे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसते किंवा अशा टाईपची जी आहे ती स्टोरी या चित्रपटाची आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते। तसं पाहायला गेलं तर शशांक शेंडे यांनी बाप आणि मुलगाची भूमिका किंवा नात्याची गोडवा सांगणार किंवा नात्याची महत्त्व सांगणारा चित्रपट जो आहे तो बापल्यो यापूर्वी देखील केलेला आहे। त्यामध्ये त्यांच्या बरोबरीला विठ्ठल काळेसारखा तगडा कलाकार देखील त्यांच्यासोबत होता। आता त्यांची जोडी यावेळेस प्रथमेश परब सोबत आहे, तर प्रथमेश जो आहे तो या भूमिकेला कितपत न्याय देतो हे आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून कळेलच। त्यानंतर मेघा शिंदे हिचं सांगायचं झालं तर हिचा देखील प्रथमेश बरोबर यापूर्वी देखील एक चित्रपट येऊन गेलेला आहे। तर हिची या पद्धतीने जी आहे ती ॲक्टिंग आपल्याला ज्या पद्धतीने दिसते ते किती ती ॲक्टिवली काम करू शकेल हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल। ट्रेलरमध्ये तर तिच्या ॲक्टिंगची एवढी काही छाप पडलेली आहे असं आपल्याला काही दिसत नाही आहे। या चित्रपटाचं डायरेक्शन जे आहे ते केलेलं आहे मिलिंद कवडे। आता मिलिंद कवडे हे जे डायरेक्टर आहे यांनी याच्यापूर्वी टकाटक असेल, टकाटक 2 असेल, 1 नंबर असेल जे आहे बॅक टू बॅक जे आहे बोल्ड सिनेमे केलेले आहेत। आणि ते बोल्ड सिनेमे त्यांच्या ह्या बोल्डनेसमुळे काय आलेले आहे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे। यावेळेस त्यांनी जो आहे तो वेगळा चित्रपट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो असं म्हणता येईल। त्यामुळे हा चित्रपट नेमका कसा आहे तो आपल्याला येत्या 20 डिसेंबरला समजेल। तर 20 डिसेंबरला चित्रपट पाहिल्यानंतर आपण त्या चित्रपटाबद्दल देखील तो चित्रपट नेमका कसा आहे हे देखील आपण पाहूया। तुर्तास तरी हा ट्रेलर म्हणा की थोडासा प्रॉमिसिंग दिसतोय, पण
आता पुढे नेमका हा चित्रपट नेमका कसा आहे ते आपल्याला 20 डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊनच बघावे लागेल आणि त्यानुसारच कळेल. तर अशाच नवीन अपडेटसाठी मराठी मनोरंजन विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.